क्रांती महिला बिगर शेती पतसंस्थेच्या विरोधात पॅन्थर पॉवर सामाजिक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे। वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील सुवर्ण क्रांती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर व सुवर्ण क्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर मेन शाखा टेंभुर्णी या दोन्ही संस्था सुरू झाल्यापासून आजतागायत या संस्थेचे लेखापरीक्षण पुन्हा करावे। या संस्था शासनाच्या नियमाप्रमाणे संस्था चालवत नसून मनमानी कारभार सुरू आहे। नियमबाह्य व्याज आकारणे, नियमबाह्य बोजा चढवणे, नियमबाह्य गहाणखत करणे व जामीनदाराकडून कर्जाची वसुली करणे, जामीनदाराच्या नावे बोजा चढवणे व त्याचे गहाणखत करून घेणे व त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता बळकावणे अशा या संस्थेचा राजरोसपणे कारभार चालू असून वेणेगाव येथील ज्योतिराम कुठे यांची सोलापूर पुणे हायवे लगत असलेली 17 गुंठे जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुवर्ण क्रांती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब बोराटे करत असल्याचा आरोप पॅन्थर पॉवर सामाजिक संघटनेने केला आहे। मी गणेश जाधव, पॅन्थर पॉवर सामाजिक संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। सोलापूर जिल्ह्यातील वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सुवर्ण क्रांती महिला बिगर शेती पतसंस्था आणि सुवर्ण क्रांती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही बरेचसे कर्जदारांनी तक्रारी दिल्या कारणाने व ह्या संस्थेचा काही काळा बाजार उघड करण्यासाठी आम्ही दिनांक 17/9/2025 रोजी आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसत आहोत। त्याचा विषय असा की माढा तालुक्यातील ही संस्था ही कर्जदारांना कर्ज वाटते व कर्जदारांकडून डबल व्याज वसुली करते व व्याज नाही दिल्यास ह्या कर्जदाराच्या जमिनीवर परस्पर बोजा चढवला जातो आणि त्या कर्जदाराला सहकार न्यायालयाचे हेलपाटे मारायला लावतात व सहकार न्यायालयातील काही कर्मचारी अधिकाऱ्यांना मॅनेज करून यांनी ह्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। असाच एक प्रकार माढा तालुक्यातील वेणेगाव येथील ज्योतिराम कुठे यांच्याबाबत झालेले आहेत। त्यांनी तक्रार आमच्याकडे दाखल केलेली आहे। त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्राचे सहकार आयुक्त तावरे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे, सहकार मंत्री साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे, सहकार सचिव साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे, जिल्हा निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांच्याकडे पाठपुरावा केला, पण अद्यापर्यंत प्रशासनाने यांच्यावर ठोस कुठलीही कारवाई केली नाही। यांच्या प्रशासनाच्या निषेधात व संस्थेच्या काळा बाजार थांबण्यासाठी आम्ही येत्या 17 तारखेला आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत आहोत।